असो, आज इतका माज दाखवायची काही एक गरज नव्हती. माज नाही, राग. पण ते तुला कळणार नाही ना. तो समीर माझ्यासमोर तुला मिठी मारणार आणि ते मी आनंदाने बघायचं का? इम्पॉसिबल. आणि ते मी थांबवायला गेलो ना तर तू माझी चेष्टा करणार, मला अवघड प्रश्न विचारणार, म्हणजे काय मला ऑकवर्ड करणार. एवढी अक्कल आहे ना तुला, एवढी स्मार्ट आहेस ना तू, मग एवढी साधी गोष्ट समजून नाही घेत आहेत. बरं चल, गुड नाईट, सी यू, या बाय. मानसचा मिस कॉल आत्ता? थँक्यू. आणि हा विकी कुठे आहे? झोपलाय का अजून? नाही, झोपलेला नाही. आज त्याची प्रॅक्टिस मॅच होती ना, म्हणून तो पहाटे लवकर उठून ग्राउंडवर गेलाय. वा, मस्तच. शहरात मुलांना खेळायला ग्राउंड असतात नाही? तुम्हाला आठवतं विंदा का? आमच्या लहानपणी मी आणि माधव ते आपल्या आमराईत खेळायचो. शेजार पाजारची सगळी मुलं यायची. सकाळपासून दंगा सुरू. बाबा, सिरियसली तुम्ही आणि दंगा? मला विचार, मला तुझा बाप दंगा करायला सगळ्यांच्यात पुढं असायचा. आणि माईंचा म्हणजे तुझी आजी, त्यांचा जीव आंबराईत अडकलेला. अगं, एखाद्या पक्षानं त्या आंब्याच्या फळावर चोच मारली किंवा डेखावर चोच मारून आंबे पाडले खाली तरी त्यांना भयंकर राग यायचा, चिडायचे त्या पक्ष्यांच्यावर. आणि इथे तर काय, ही त्यांचीच मुलं. तुझा बाप, माधव आणि गावातली इतर सगळी मुलं एकत्र यायची आणि बेचक्याने दगड मारून आंबे पाडायचे. सिरियसली? धमाल ना? अगं, खरी धमाल तर पुढे यायची. चुकून आमचा एखादा दगड घराच्या कौलावर पडला की माईंना बरोबर खबर लागायची की आमची टोळी आमराईत शिरली आहे. मग माई मला हाक मारायच्या, म्हणायच्या, गोविंदा चल लवकर, बागेत आपल्या आमराईत माकडं शिरलेत. माकडं? बरं, मग पुढे? मग काय, मग माई आणि विंदा काका यायच्या आमराईत आम्हाला शोधायला. पण आमचं सेटिंग होतं ग. आमराईत शिरता शिरता विंदा काका मोठ्याने ओरडायचे, कोण आहे रे तिथे? की आम्हाला बरोबर खबर लागायची की माई आम्हाला शोधताय. मग आम्ही पडलेले आंबे पटापट उचलून कुंपणात आम्हीच बनवलेल्या वाटेवरून पसार व्हायचो. यांच्या हाती आम्ही कधी लागलोच नाही. लागलो का? नाही, कधीच नाही. आणि माझ्या त्या वर्दीचा अर्थ माईंना सुद्धा माहिती होता. शेवटच्या दिवसात त्या मला म्हणाल्या सुद्धा एकदा, गोविंदा, अरे झाडांना आंबे भरपूर आलेत, पण आपली माकडं गेली सगळी शहरात. आता त्यांना शोधायला कोणी नाही, बेचक्याने आंबे पाडायला कोणी नाही, आता कोणी नाही उरलं. आता खरंच फार मस्त दिवस होते ते. विंदा काका, आपण आपले आंबे कुठे आहेत? आता त्या आठवणीने राहत नाही हो. येतील ना, आता लवकरच आपल्या 2-4 पेट्या येतील गावाहून. माधवचा फोन आला होता ना. अरे वा, आता 2 महिने धमाल. आमरस, आंबा चोखून खायचा, आंब्याच्या फोडी, मँगो आईस्क्रीम, मँगो मिल्कशेक. क्या बात आहे. झालं? नाही, अजून काही ऍड करायचंय का लिस्ट मध्ये? नाही, कुठे काय, मी आपलं आंब्यापासून बनवलेल्या पदार्थांची नावं सांगत होतो नाही का विंदा काका? मेरे को क्या मालूम, मुझे कुछ खबर तो नहीं. ताबा, नावांपर्यंत ठीक आहे, पण आंबा जास्त खायचा नाही. मी आणि विंदाजोबा लक्ष ठेवूच तुमच्यावर, पण तुम्ही चोरून खाल त्यावर पण लक्ष ठेवणार? हे बघा बाबा, आंबा जास्त खायचा नाहीये, त्यात खूप शुगर असते. ती काळजी करशील माझी फुलपाखरा. एक लक्षात ठेव, आंब्यात फक्त साखर नसते बाळा, आंब्यात आनंद असतो. आणि फार रिस्ट्रिक्शन घालून तो आनंद माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस प्लीज. बरं ठीक आहे, मी नाही सारखी सारखी आठवण करून देणार. तुम्हीच कंट्रोल ठेवा. हा, पण मी लक्ष ठेवणार आहे तुमच्यावर.
आणि जर का मला असं जाणवलं की तुम्ही लिमिट क्रॉस करताय तर मी तुमच्याशी बोलणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. झालं, पुन्हा ते आपलं अबोल्याचं हत्यार बाहेर काढलंस. तुला माहितीये वैदू, तू अगदी लहान असल्यापासून हे अबोल्याचं हत्यार वापरतेस. मला एक सांग, तू अजून हे फक्त घरात वापरलंयस का बाहेरही वापरतेस? हल्ली ना मला कळेन असं झालंय, अबोला माझी ढाल आहे की हत्यार. अर्चू, अगं या जगात भाऊक लोकांना नमवायला चतुर लोक नेहमीच भावनांचं हत्यार वापरतात. तुला कळत कसं नाही? इतकं भाऊक राहून चालत नाही. काय करू मी आता? माझा स्वभावच आहे हा असा. सहज हर्ट होते मी आणि पटकन असं कोणाला बोलून नाही दाखवत. फक्त तुझ्याशीच बोलतायत. आता आहे माझा स्वभाव असा, तर मी काय करू? बदल स्वभाव. हा असा स्वभाव माणसाला कमकुवत करतो. आजच्या जगात असं भाऊक होऊन निभावं लागत नाही. आपल्या आपल्या माणसात ठीक आहे, पण बाहेर लोक वाटच बघत असतात तुमच्यासारख्या माणसांच्या भावनांची खेळून स्वार्थ साधायची. मग काय आता मी दगड होऊ? शक्य असल्यास हो. एकदा का लोकांच्या चांगल्या वाईट कुठल्याही बोलण्याचा आपल्यावर परिणाम न करून घेण्याची कला अवगत झाली ना, की मग सगळं खूप सोपं होतं. आणि सगळ्यात वाईट काय माहिती ना, तुमच्यासारखे जे लोक असतात ना, तुम्ही लोक अशा वेळेला सगळे निर्णय मनाचा कौल बघून ठरवता. अशा वेळी खरं तर प्रत्येक निर्णय बुद्धीने घ्यायला हवा. ठीक आहे, क्षणभर असं मानलं की तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मग माणूस आणि यंत्रमानव ह्यात फरक काय? रोबो असतात, भावना विरहित यंत्र. त्यांच्या फक्त नावात मानव असतो. भावना असणं हे मनुष्य असण्याचं लक्षण आहे. मान्य आहे, बरोबर आहे तुझं. पण लोकांच्या वागण्यामुळे आपल्याला होणारा त्रास कमी करायचा असेल तर बुद्धी आणि मन यांचं संतुलन साधता आलं पाहिजे. संतुलन मित्रा, बॅलन्स. थांब 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 थांब. हे बघ, अख्ख्या नाटकात तुला फक्त 2 मिनिटं एका पायावरती उभं राहायचं. हा, फक्त 2 मिनिटं. सो तेव्हा तुझा बॅलन्स जाऊन चालणार नाही आपल्याला. आणि हे असं काठी वगैरे वापरलीस ना तर मग कॉन्फिडन्स येणार नाहीये, उलट डिस्ट्रॅक्ट होशील तू. ओके, त्यामुळे आता काठी न घेता प्रॅक्टिस करायची. पडलास ना तरी हरकत नाही, पण प्रॅक्टिस कर, बॅलन्स करायचा प्रयत्न कर, नक्की जमेल तुला. ओके, स्टार्ट. हे बघ, मला नाही जमणार. अरे असं बोलून कसं चालेल? मग काय करू? तिच्या काय पाया पडू आता? तसं नाहीये, पण कसं? हा, काल रात्री फोन केला होता मी तिला. काय बोलतो? मग काय, काल रात्री सुद्धा तिचा फोन बिझी. ठीक आहे ना, परत एकदा ट्राय करायचा. का का मी का करायचा? ती करेल ना मला फोन. माझा मिस कॉल दिसला असेल ना तिला. मी शपथ, शेवटी नाहीच केला तिने फोन मला. अर्धा तास वाट बघत होतो मी. ए, अभी ये तेरा ईगो बीच में आ रहा है. हा, तू काही बोल, पण मला काही फरक पडत नाही. कारण ना, मी तिच्याशी आता बोलतच नाही. तसाही आधी कुठे बोलायचं असतं तिच्याशी, आणि जसं काय आता तुझ्या न बोलण्याने तिला फरक पडणार आहे. हे बघ अमित, मला ना एक गोष्ट नक्की माहिती, तिला काही फरक पडत नाही. कोण मानस, एक कोणतरी फालतू मुलगा, तो नाही बोला तर तिला काय फरक पडणार आहे रे? अरे तिचं सोड, तुझं काय? तुला फरक पडतोय ना. अरे मानस, एकदा चेहरा बघ तुझ्या आरशात. असू दे, पण ॲटलिस्ट माझं मन साफ आहे रे. माझ्या फिलिंग्स खऱ्या आहेत. नाही, विसरे ना मी तिला हळूहळू. ए मानस, हे ना तू आता खूप ताणतोयस, आणि एखादी गोष्ट ताणली ना की ती तुटते. विसरू नकोस. नाही तुटू देणार, डोंट वरी. आणि अगं, मानसलाही काहीची आहे. त्याचा काल रात्री फोन आला होता मला. काय सांगतेस? हो. काय म्हणाला? काही नाही. म्हणजे अगं, म्हणजे त्याचा फोन आला ना तेव्हा मी दुसऱ्या फोनवर बोलत होते, आणि माझा फोन संपल्यावर मी त्याचा मिस कॉल बघितला. मग काय, मला असं वाटलं की खूप उशीर झाला, तर आत्ता नको करूयात, उद्या सकाळी करूयात. मग सकाळी केलास ना फोन? नाही. का? अगं मग कर ना. करते आत्ता करते. हा. वहिनींचा कॉल. अरे बोल ना मग. नाही बोलायचंय मला तिच्याशी. लागला ना फोन?
काय झालं? कट केला? काय? कट केला फोन माझा. मानसने माझा फोन कट केला. हा अगं पण तुझा फोन कट केला. आता काय ओरडून सांगू का मी? हा अगं तसं नाही, माझा तर विश्वासच बसत नाहीये. मग आता विश्वास ठेव. बघितलंस ना कसं विचित्र वागतोय ते. आता मी केला होता ना फोन स्वतःहून, तर कट केला त्यांनी. नाही आता तर ना मी जाणारच नाही बोलायला. मी जाणारच नाही. आता तोच बोलेल. अरे बोलत का नाहीये कोणी? काय चाललंय? इतना सन्नाटा क्यों है भाई? समीर, आपण डायलॉग्स नसलेली एकांकिका बसूयात का? कसं आहे सध्या ना सगळ्यांचा तसाच मूड आहे. म्हणजे डायलॉग नसलेली एकांकिका? आता हे काय नवीन? समीर समीर, कसं असतं माहितीये का, संवादाला ना शब्दांची गरजच नसते. म्हणजे बोलणं सुरू असतं पण संवाद खुंटलेला असतो. म्हणजे बोलायचंच नाही? नाही, बोलायचंच नाही. सी समीर, आय टेल यू, आपण जर बोलायला लागलो ना की मग विषयाला फाटे फुटतात. रादर काही माणसं ती मुद्दाम फोडतात आणि मग नंतर वाद घालतात. अरे कसं आहे माहितीये, काही लोकांना सवयच असते असं आगाऊपणे बोलायची. करेक्ट आहे. मी तुला सांगते ना, त्यांच्याशी न बोललेलंच बरं. सी समीर, आय टेल यू, काही मुलीनं स्वतःला इतक्या शाण्या समजतात ना की मला तर ना हसायलाच येतं बाप. आणि त्यात जर त्या भांडखोर निघाल्या ना म्हणजे तर बघायलाच नको. तुला माहिती, भांडण करणं ही पण एक कला आहे. आय अग्री. ती सगळ्यांना जमत नाही. म्हणजे आम्ही तरी बाबा या क्षेत्रात झिरो. काय रे मानस? अरे परफेक्ट परफेक्ट एकदम. हे बघ समीर, वाद, भांडण, एखाद्याला ना असं मुद्दाम खिजवणं, हे आपल्याला जमणारच नाही रे. आपण खूप इनोसंट आहोत मित्रा. आणि समीर कसं असतं माहितीये का, दुनियादारी बघितलेली नसते ना आपण आयुष्यात. समीर, कसं आहे, एखाद्याला जर दुनियादारी येत नसेल आणि ते येत नाही हे माहित असेल ना, तर शिकवणाऱ्याकडून ते शिकायची तयारी. पण नाही, कसं आहे, जर मनात इगो किंवा भीती असेल किंवा दोन्ही असेल ना, तर मग काही नाही होऊ शकत त्या माणसाचं. मग काय होतं, रडत बसतात ना ते. हो ना वर्षा? एक्झॅक्टली, करेक्ट आहे. अगं ए वैदे, अगं तू किती छान, हुशार आणि सिन्सिअर मुलगी आहे सगळं. पण माझ्या मते ना तू तुझी कंपनी जरा नीट निवडली पाहिजेस. ऐकलंस ना मानस? अरे मी तुला हेच सांगत होते रे. कसं रे, आपण चांगलं असून उपयोग नाही, आपली कंपनी पण चांगली असायला हवी. अरे वर्षा, एकदम करेक्ट. एकदम करेक्ट. आणि अमित, तू हे लक्षात ठेव, तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि लगेच नवीन कंपनी शोध तू कॉलेजमध्ये. कसं आहे, कुचकट लोकांबरोबर राहिलं तर तूही तसाच होशील ना. वर्षा, कुचकट तर कुचकट, पण आम्ही निदान जेन्युइन तरी होत ग. आणि काही लोक ना माणसांना खेळणं समजतात आणि त्यांच्याशी ना नुसते खेळत बसतात. आम्ही निदान तसे तरी नाही होत रे.
सायलेन्स. घाबरू नका. सायलेन्स म्हणजे शांतता. शांतता म्हणजे आवाज नाही. शांतता म्हणजे प्रसन्नता. शांतता म्हणजे एकाग्रता. शांतता म्हणजेच अबोला हे एक संवादाचं प्रभावी माध्यम आहे. पण हे प्रभावी माध्यम जरी असलं तरी न बोलता देखील आपण शारीरिक हालचाल हावभावातून संवाद साधू शकतो. आता गंमत बघा. माझा वर्ग नेहमीच शांत असतो. शांत म्हणजे त्यामुळे मी एक चांगला शिक्षक असण्याची पोच पावती आहे. म्हणजे वर्गामध्ये एक टाचणी जरी पडली तरी तिचा आवाज होईल एवढी शांतता. इतकी मुलं गुंगून जातात. काय चाललंय? काय चाललंय? कुठे काय सर? गुंगून गेला होतास? गुंगून नाही सर. गुंगून नाही सर. मी अबोलातनं तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. खोटं बोलतोय प्राध्यापक. खोटं बोलतो प्राध्यापक? उठ. तर माझा वर्ग हा असा शांतता प्रिय असल्यामुळे मुलं अगदी गुंगून जातात. वर्षू खरं सांग, माझं काही चुकतंय का ग? कशाच्या बाबतीत? अगं मानेशच्या बाबतीत. ओ हे नाही अजिबात नाही. मुळात ना त्याला तुझी किंमतच नाहीये. आणि तू का झुकावस? हा पण हे बघ, आता तू त्याला एवढा चांगला फोन केलास आणि त्याने काय केलं? आगाऊपणे फोन कट केला. आणि आता पण बघितलंस ना कॅन्टीन मध्ये कसं बोलत होता ते माझ्याशी. हो ना. तो आणि त्याचा तो आगाऊ मित्र अमित, तू काही ना जरा अतिच येतात. एक्झॅक्टली. नाही माझं ना ठरलंय आता, मी बोलायलाच जाणार नाही त्याच्याशी. बोलणारच नाही मी. त्याला गरज असेल ना तर तो येईल. बरोबर बोलतेस. चल निघूयात. खरं ना त्यांचा विचार करण्यात काहीही उपयोग नाहीये. You're right. लेट्स गो. बघितलंस? मुद्दाम लावली माझ्या बाईक समोर त्यांनी गाडी, मला त्रास द्यायला. माहितीये मला. मग काय? किती वाईट वागावं का एखाद्या माणसाने. एक्झॅक्टली. दिस इज सो चीप. तू सांग त्याला गाडी काढायला. मी काय बोलणार नाहीये त्याच्याशी. ठीक आहे मी बोलते. हा. ए गाडी कशी लावलीयस? बाजूला घे हा पटकन. ए माझं नाव ए आहे की बी? मला वाटतं डब्ल्यू आहे. मानस प्लीज गाडी बाजूला घेतोस का? आमची गाडी अडकली आहे इथे. एक मिनिट. तू का सांगतेस ही गाडी तुझी आहे? नाही पण वकिली रे, वकिली. बाकी काय नाही. आणि एक मिनिट, ज्या माणसाची गाडी असेल ना त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट करावी, मग आम्ही विचार करू ना अमित. बात में दम है. बघितलंस ना वर्षा, किती आसुसलेले असतात ना बोलायला. पण हिम्मत नसते ना, हिम्मत. मग हे असं बोलतात, डिरेक्ट बोलत नाही. आणि बरोबर वकील घेऊन फिरतात. तू बघतोस ना वकिली कोण करतंय ते? या वकिलींबाई नाव काढणार वाटतं. नाही अमित, त्याच्यात तिची काय चूक नाही. ती तिची मैत्री निभावते. पण आयुष्यात मैत्री निभावणारी माणसं खूप कमी असतात. व्हेरी फ्यू. हा, पण अशांची किंमत नसणारे आणि स्वतःच्या मनाप्रमाणेच वागणारी माणसं ना एवढी दिसतात ना आयुष्यात. तुझ्या नजरेत कोणी आहे का अशी मुलगी? येस. कोण? अगदी माझ्या डोळ्यासमोर उभी आहे. वर्षा तुला माहितीये का,
माझ्या डोळ्यासमोर सुद्धा असा मुलगा आहे. म्हणजे हल्लीच अनुभव आलाय मला असा. मैत्रीची किंमत नसलेला मुलगा ना मी सतत बघते माझ्या डोळ्यासमोर. ह्याच्या आधी मला असा अनुभव कधीच आला नाही, माहितीये तुला? खरंच ग, खरंच. काय एक एक भयानक अनुभव येतात ना आयुष्यात. आय नो, सिरियसली. पण सांगतेत ना, आपल्याला काय करायचंय? आपल्याला खूप काम आहे. काही लोक असतातच ना रिकामे. हे कामं आम्हाला पण येतं. आमच्या बाईकने कुचकट लोकांच्या गाड्या अडवायची हाऊस नाही आम्हाला. हे चल आम्ही चल हिनं आयुष्यात बोलणार नाहीये. मला तरी कुठे हाऊस आहे बोलायची. काही लोकांची बोलणं ना इम्पॉसिबल असतं. माझी तर इच्छाच नाहीये बोलायची. बाई तू गाडी काढा. वर्षा, बाईक पंक्चर आहे का ग?